सर्वांना जय भीम नमोबुद्धाय। आज आहे अश्विन पौर्णिमा आणि वर्षवास समाप्ती। तर सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर आजची आपली ही गोष्ट आहे नंदिनीची गोष्ट। नंदिनी नावाची एक मुलगी होती। तर त्या नंदिनीची आजची आपली ही गोष्ट आहे। ही गोष्ट आपल्यासाठी खूप जास्ती प्रभावी महत्त्वपूर्ण होणार आहे। तर सगळ्या बसलेल्या इथे उपस्थित स्त्रियांनी व्यवस्थितपणे ऐकण्याची कृपा करावी। ठीक आहे। नंदिनी नावाची एक मुलगी होती। तिचे नाव काय होते? नंदिनी। ती मनाची खूप निर्मळ आणि प्रेमळ होती। मनाने खूप निर्मळ आणि प्रेमळ सुद्धा होती। रूपाने सुद्धा खूप देखणी आणि सुंदर होती। रूपाने म्हणजे मनाने जशी निर्मळ होती त्याच प्रकारे रूपाने सुद्धा बघायला दिसायला ती खूप देखणी आणि सुंदर होती। वाचेने ती शुद्ध होती। वाचेने शुद्ध म्हणजे तोंडातून शब्द काढताना कुणाचाही मन न दुखवणार असे शब्द ती काढायची आणि कुणाचंही मन नाही दुखवायची आणि वाईट काही बोलायची नाही। आणि तिचं जे बोलणं होतं ते साखरेसारखं गोड तिचं बोलणं होतं। तिची वाचा साखरेसारखी गोड होती। तिचे केस एकदम काळेभोर होते। केस जे होते ती दिसायला एवढी सुंदर होती, हृदयाने पण निर्मळ आणि कोमल होती, दिसायला सुद्धा देखणी होती। त्याचप्रमाणे तिचे केस खूप काळेभोर होते। चंद्राच्या कोरेसारखी होती। ती दिसायला कशासारखी दिसायची? चंद्राची कोर किती अट्रॅक्टिव्ह आणि किती छान दिसते, आपलं लक्ष वेधित करते स्वतःकडे। त्याचप्रमाणे ती चंद्राच्या कोरेसारखी होती। एकदम लांब तिचे केस रेशमासारखे होते। लांब तिचे केस होते आणि रेशम कसा असते एकदम सॉफ्ट तशासारखे तिचे केस होते। आणि तिची वेणी नागिनीची वेणी कशी बनते? नागिन कशी असते एवढी तर त्या नागिनीच्या सारखी तिची वेणी पडायची। तिच्या केसांचा भार बघून तिच्या सगळ्या मैत्रिणी तिच्यासोबत ईर्ष्या करायच्या। तिच्या केसांचा भार बघून तिच्या मैत्रिणी तिची खूप हेवा करायचे की हिचे केस एवढे सुंदर आहेत। ती मनाने खूप दिलदार होती, बरोबर, बोलायला सुद्धा खूप छान होती, परंतु परिस्थिती तिची खूप गरीब होती। एकदा एक मुलगी श्रीमंत होती। ती मुलगी एकदा एक मुलीने तिचे केस बघितले। त्या मुलीला तिचे केस खूप जास्ती आवडले। त्या मुलीने तिला केस म्हटलं की तू मला केस तुझे दे। परंतु नंदिनी केस काही द्यायला तयार झाली नाही, कारण नंदिनी जी होती ती खूप गरीब होती परंतु मनाने खूप श्रीमंत होती। परिस्थिती जरी गरीब असेल परंतु ती मनाने खूप श्रीमंत होती आणि खूप दिलदार होती मनाने। कुणाचा स्वयंपाक करून द्यायची तर कुणाचे दळण दळून द्यायची, कुणाचेही काम करायची ती। कुणाच्या घरी स्वयंपाक करून द्यायची गरजू लोकांच्या घरी, कुणाचे दळण दळून द्यायची, कुणाच्या घरचं अंगण झाडून द्यायची, कुणाच्या घरचे तांदूळ निसून द्यायची ती। आणि जे आजारी आहेत त्यांना ती औषधे सुद्धा वेळेवर द्यायची। इतकी गुणवान दिलदार ती होती नंदिनी। इतकी ती गुणवान आणि दिलदार होती, तिच्या मनामध्ये थोडासाही कुणाबद्दल द्वेष वगैरे होता नाही, फक्त करुणा आणि करुणाच होती। एके दिवशी एक श्रीमंत मुलगी तिला म्हणाली, मला तू तुझे केस दे। तू जेवढी किंमत मागशील, तुला जेवढी किंमत हवी आहे तेवढी किंमत मी तुला द्यायला तयार आहे, परंतु तुझे केस मला खूप जास्ती आवडलेले आहेत, तू मला तुझे केस विकत दे, परंतु तू मला तुझे केस दे। तर ती नंदिनी म्हणते की मी सध्या तुला आपले केस काही देऊ शकत नाही, मी केस तर देणार परंतु योग्य वेळ आल्यावर मी माझे केस देणार। आणि असं म्हणून मग ती घरी जायला निघते तर रस्त्यामध्ये तिला दिसतो खूप साऱ्या बौद्ध भिक्खूंचा मेळावा आलेला दिसतो। खूप साऱ्या बौद्ध भिक्खूंचा मेळा आलेला दिसतो। भिक्खू पूर्ण गावामध्ये फिरतात। कशासाठी फिरत असतील भिक्खू गावामध्ये? भिक्षेसाठी। तर भिक्खू पूर्ण गावामध्ये फिरतात परंतु सगळ्या भिक्खूंना भोजन भिक्षा काही मिळत नाही।
आणि भिक्खू मग आनंदाने विचार करतात की आपल्याला इथे तर भोजन मिळालेलं नाही, तर आता आपण दुसरीकडे जाऊया, दुसऱ्या गावी जाऊया, तिथे आपल्याला भोजन मिळणार. म्हणून ते आनंदाने दुसऱ्या गावाकडे जायसाठी निघतात. दुसऱ्या गावाकडे जायसाठी निघतात तर तेवढ्यातच नंदिनी बघते आणि तिच्या मनामध्ये खूप करुणा उमटून येते, खूप दया येते भिक्खूंबद्दल. तर ती त्यांच्याकडे जाते, दोन्ही हाताने वंदन करते त्यांना आणि त्यांना म्हणते, त्यांना विनंती करते की तुम्ही इथून आता जाऊ नका, तुम्ही इथून जाऊ नका, थांबा, इथेच थांबा. आणि त्यांना थांबायला लावते आणि मग ती जाते त्या श्रीमंत मुलीकडे जी तिचे केस विकत घ्यायला तयार होती. तर ती जाते त्या श्रीमंत मुलीकडे आणि तिला म्हणते की आता मी तुला माझे केस विकायला तयार आहे, तू जेवढी किंमत मला म्हणशील, तू म्हटलं होतं जेवढी किंमत म्हणशील तेवढी किंमत मी तुला देणार. परंतु ही जी नंदिनी असते हिला खूप जास्ती किंमतची पण गरज नसते आणि हिला फक्त खीर बनवण्यासाठी जेवढे पैसे लागत असतात तेवढेच पैसे ही तिच्याकडून घेते. किंवा असंही सांगतात लोक की ही पहिल्यांदा जेव्हा केस विकायला ती श्रीमंत मुलगी केस घ्यायला तयार राहते तेव्हा जास्ती पैसे द्यायला तयार राहते, परंतु जेव्हा ही नंदिनी तिच्याकडे जाते आणि तिला म्हणते की आता मला केस विकायचे आहे तर ती कमी किंमत द्यायला तयार होते, कमी किंमतमध्ये ती केस घ्यायला तयार होते. आणि मग ती अशा प्रकारे आपले केस विकून टाकते आणि केस विकून मग ती खिरीला लागणारी सगळी सामग्री आणते आणि भिक्खूंसाठी मग ती खीर तयार करते. खीर तयार करून सगळ्या भिक्खूंना ती खीर खाऊ घालते. सुकेशनी म्हणजे नंदिनीला सुकेशनी सुद्धा म्हणायचे कारण तिचे केस खूप लांब होते. तर तिचा हा त्याग सगळ्यांना माहीत झाला, तिने हा एवढा मोठा त्याग केला म्हणून सगळ्यांना माहीत झालं. तिची ही गोष्ट, तिची कीर्ती सगळीकडे पसरू लागली. आपल्यामधून कुणीतरी असं करणार का की एखाद्याचे खूप लांब केस आहेत, कुणी म्हणत असेल की मला विकत दे, तरी आपण देणार का पैशासाठी? नाही देणार. परंतु तिने भिक्खूंना उपाशी जाऊ नये, त्यांना अन्न मिळावं म्हणून तिने आपले केस विकले आणि त्या केसांनी विकलेल्या पैशाने तिने भिक्खूंसाठी खीर बनवली आणि तिने अशा प्रकारे तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिच्या मनाला खूप शांती मिळाली. तिची इच्छा पूर्ण झाली आणि तिच्या मनाला खूप शांती मिळाली. सगळ्या मानवांना अशाच प्रकारे जाग आली पाहिजे. सगळ्यांना तिला कशी जाग आली तशाच प्रकारे जर सगळ्यांना जाग आली तर आपला समाज आज कुठल्या कुठे पोहोचून जाणार. परंतु आपल्या लोकांमध्ये जाग येते का? नाही. परंतु आपल्याला खूप जास्ती गरज आहे लोकांमध्ये जाग आणून द्यायची. कुणी ऐकत असेल किंवा नसेल ऐकत तरी आपण बोललंच पाहिजे. 10 गोष्टी बोलून नाही ऐकणार, 10 गोष्टी एकतर त्याच्या माइंडमध्ये दिमागामध्ये जाणार, एकतर एक्सेप्ट करेल कुणी. म्हणून आपण सुद्धा लोकांना जाग आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि असा त्याग करायला मागे पुढे आपण सुद्धा बघायला नाही पाहिजे. आपल्यामध्ये सुद्धा प्रेरणा निर्माण झाली पाहिजे की आपण सुद्धा असाच त्याग करायला पाहिजे. परंतु सगळेच मनुष्य खूप स्वार्थी आहेत. आताच्या परिस्थितीत बघायला गेलं तर सगळेच मनुष्य खूप स्वार्थी आहेत. ह्या स्वार्थीपणामुळे शीलांना डाग लागतो. पंचशील आहे, ह्या स्वार्थपणामुळे पंचशीलांना डाग लागतो. शीलांना आपण स्वार्थपणामुळेच डाग लावतो. नाहीतर आपण शील पालन केले, भगवंताच्या सांगण्यानुसार 5 शील रोज पालन केले तर आपलं कुणीही काहीही बिघडवू शकत नाही. आपल्या इतकं सुखी कुणीही होणार नाही जर आपण पंचशीलाचं नियमितपणे व्यवस्थितपणे पालन केले तर. स्वतः पण जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. भगवान बुद्ध सांगतात स्वतःही जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या. आपल्यातला अभिमान अहंकार सोडून देऊन सुविचारांनी जगायला शिकले पाहिजे. आपल्यामध्ये कुणाकुणामध्ये अहंकार अभिमान असते, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे, माझ्याजवळ एवढी महागाची साडी आहे ती फाटली घालते. आपला अहंकार सोडून आपल्याला काय करायला पाहिजे? जगता आलं पाहिजे, सुविचारांनी जगता आलं पाहिजे. आपले हे जन्म खूप जास्ती मूल्यवान आहेत. बरोबर आहे.
जन्म खूप जास्ती मौल्यवान आहे. याला आपण कुठे कसं सदुपयोगामध्ये आणतो की दुरुपयोगामध्ये आणतो हे फक्त आणि फक्त आपल्यावरच अवलंबून आहे, कुणावरही अवलंबून नाही आहे. आपण कोणत्या कर्मामध्ये आपल्या मनाला वळवतो, पुण्यकर्मामध्ये वळवतो की पाप कर्मामध्ये वळवतो हे फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून आहे. कुणी आपल्याला कितीही सांगो की तू पुण्यकर्म कर, तुला हा फल प्राप्त होणार, परंतु तुम्ही करणारच नाही, तुमच्या मनाला वाटणारच नाही, तर ते कुणावर अवलंबून आहे? आपल्यावर. कुणी आपल्याला 100 गोष्टी सांगत असेल, त्याच्यातून आपल्याला 100 घ्यायची आहे की फक्त 1 घ्यायची आहे, हे सुद्धा कुणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. भगवान बुद्ध सांगतात मानवता हाच खरा धर्म आहे. समता सगळ्यांना सारखे समजले पाहिजे. समता म्हणजे भगवान बुद्ध सांगतात सगळ्यांना सारखं समजता आलं पाहिजे. हे सगळं आपल्याला कळते, परंतु आपण ह्याच्याकडे वळत नाही. सगळं कळते, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, परंतु आपल्याला कळते, परंतु आपण याच्याकडे वळत नाही. आपले मन अतिशय चंचल असल्यामुळे मन आपल्याला खूप छळतो. मन खूप चंचल आहे, मन आपल्याला छळतो आणि मन जसे ऑर्डर देतो त्याचे ऑर्डर आपण फॉलो करतो आणि त्याचप्रमाणे मग आपण वागतो. परंतु मनाला आपण मनाने आपल्याला न छळता आपण मनाला छळता आलं पाहिजे. आपण मनाला ऑर्डर केलं पाहिजे की असं कर तसं कर, बरोबर. आणि हे कशाद्वारे करता येणार? मनाला ऑर्डर कशाद्वारे देता येणार? फक्त आणि फक्त विपश्यनाद्वारे. विपश्यनेमध्ये आपण जेवढं ध्यान करू त्याच्यामधून आपण एक ना एक दिवस निर्वाणपदाकडे जाऊ आणि आपल्याला निर्वाणपद प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या मनावर कंट्रोल करायला आपल्याला शिकलं पाहिजे. कारण मन एवढं चंचल आहे की चांगली गोष्ट जरी त्याला वाटत असेल, तर जर तो आपल्याला एखादी गोष्ट चांगली वाटत असेल आणि आपल्या मनाला ती गोष्ट चांगली नसेल वाटत, तर आपला मन ती गोष्ट आपल्याला करू देत नाही, बरोबर आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे? आपल्या मनाला आपल्याप्रमाणे वागवायचं आहे. मनाच्या हिशोबाने आपण वागायचं नाही आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात धम्माला स्वतःमध्ये जागवलं पाहिजे. स्वतःमध्ये काय जागवलं पाहिजे? धम्म जागवला पाहिजे. पंचशीलाचे आचरण करायलाच पाहिजे. सत्य मार्ग अनुसरलेच पाहिजे. आताच मी सांगितली होती सत्यावर आधारित एक घटना. तर सत्य मार्ग अनुसरलेच पाहिजे. खोटं अजिबात बोलू नये. खोटं बोलणारा, असत्य बोलणारा कुठे जातो? नरक लोकामध्ये जातो. आणि जो मनुष्य पाप कर्म करून सुद्धा म्हणतो की मी पाप कर्म केलं नाही, तो सुद्धा कुठे जातो? नरक लोकामध्ये जातो. जर आपल्या दारावर कुणी आलं तर त्याला पोटभर खाऊ घालायला पाहिजे. तथागत सांगतात जर आपल्या दारावर कुणीतरी आलं तर त्याला पोटभर खाऊ घालायला पाहिजे. हे सगळे केल्याने जीवनाला खरा आनंद लाभतो. हे सगळं जर आपण केलो तर आपल्या जीवनाला खरा आनंद लाभणार. समाधानाचे खरे सुख ह्याच्यातच आहे. असं केल्यानेच आपल्याला समाधानाचा खरा सुख मिळणार. गोड शब्द वाणीने आपलं गोड शब्द बोलून गोड शब्द बोलून ह्या संपूर्ण जगाला आपल्याला जिंकता आलं पाहिजे संपूर्ण जगाला. प्रेमभावाने जगाला जिंकता आलं पाहिजे. प्रेम आणि आपुलकी ठेवून ह्या संपूर्ण जगाला आपल्याला जिंकता आलं पाहिजे. प्रवचन एकदम मन लावून ऐकायला पाहिजे. भगवान बुद्ध सांगतात कुणी आपल्याला धम्म सांगत असेल, प्रवचन सांगत असेल तर झोपा न काढता धम्म आपल्याला मन लावून ऐकायला पाहिजे. हे सगळे केल्याने आपलं मन प्रसन्न होणार. होते ना मन प्रसन्न? हे सगळं केल्याने आपलं मन प्रसन्न होणार. स्वतःमध्ये धम्माला जागे केले की नक्कीच आपल्याला सफलता मिळणार. आणि आपण जर स्वतःमध्ये धम्माला जागं केलं तर नक्कीच आपल्याला सफलता मिळणार. जेव्हा सगळ्या भिक्खूंनी सुकेशनीचे मुंडन बघितले तेव्हा तिला त्यांनी कारण विचारले. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, सुकेशनीने मग आपले मुंडन केले आणि त्या पैशाने तिने काय केलं? खिरीची सामग्री घेतली, खीर बनवली आणि भगवान बुद्धांना भिक्खूंना तिने ती खीर दान केली. आता जेव्हा भिक्खूंनी तिला बघितलं होतं आधी वंदन करताना, तिने जेव्हा वंदन केलं होतं तर तेव्हा तिचे मस्त रेशमासारखे लांब लांब केस होते. परंतु जेव्हा ती खीर बनवून आली तर तिचे केसच नव्हते. तर भिक्खूंनी सगळ्यांनी विचारलं की तुझे केस कुठे गेले? तुझ्या केसाचे हे काय कारण आहे?
तेव्हा तिने सांगितलं की जे तिने केलं ते तिने सांगितलं आणि हे कारण ऐकून सगळे भिक्खू आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे तिने पुण्यकर्म केलं. हे करून तिने काय केलं? पुण्यकर्म केलं. सगळ्या भिक्खूंनी तिचे खूप कौतुक केले आणि मग सगळ्या भिक्खूंनी तिचे खूप कौतुक केले. सुंदरता रूपा रंगात नाकाडोळ्यात केसात नसते. सुंदरता रूपा रंगात नाकाडोळ्यामध्ये असते का? नसते. तर सुंदरता हवी असते आपल्या हृदयामध्ये. सुंदरता कुठे हवी असते? आपल्या हृदयामध्ये. अशा प्रकारे सगळ्या भिक्खूंनी प्रवचन दिले. अशा प्रकारे सगळ्या भिक्खूंनी तिचे हे बघून, तिचे त्याग बघून सगळ्या भिक्खूंनी प्रवचन दिले. तिने प्रवचन ऐकले आणि तिचे जीवन मग सफल झाले. तिने जे कर्म केलं ते तिला असं वाटलं की मी खूप पुण्यकर्म केलं. तिच्या मनाला सुख शांती सुद्धा मिळाली. तिने त्रिवार वंदन केले आणि तिने सगळ्या भंतेजींना त्रिवार वंदन केले आणि अशा प्रकारे तिला खूप पुण्य मिळाले. अशा प्रकारे तिने जे कर्म केलं त्याच्यामुळे तिला खूप पुण्य मिळाले. ही गोष्ट जेव्हा तथागताला माहीत झाले तर त्वरित लगेच तथागत तिच्या भेटीला आले. तिथे आले आणि तिला त्यांनी मग आशीर्वाद दिला. आणि असे सांगतात की तथागतांनी तिला आशीर्वाद दिला आणि तिने जे केस दिले होते, आपले विकले होते, त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवता बरोबर तिचे जे केस होते ते तिला पुन्हा परत प्राप्त झाले असे सांगतात. आता हे गोष्ट आहे नाही आहे आपल्याला तेवढं काही माहिती नाही आहे. तर ही होती नंदिनीची गोष्ट. मग तथागतांनी तिला आशीर्वाद दिलं आणि तिला धम्मदेशना दिली. अशा प्रकारे तिने आपलं जीवन पुण्यकर्मामध्ये संपादित केलं, पुण्यकर्म केलं आणि तिच्या मनाला खूप जास्ती आनंद आणि सुख समाधान मिळालं. तर अशा प्रकारे तिने जसं त्याग केलं तसंच त्याग आपल्याला सुद्धा करता आलं पाहिजे. आपल्या काळजामध्ये ही नंदिनीची गोष्ट होती. ही नंदिनीची गोष्ट आपल्या काळजामध्ये कोरून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे नंदिनीने आपले जीवन सार्थक केले. अशा प्रकारे तिने आपले संपूर्ण जीवन सार्थक केले. आपण सुद्धा ह्या गोष्टीमधून काही ना काही आपल्यासोबत इथून आपल्या घरी घेऊन जाल, काहीतरी आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन कराल हीच मी अपेक्षा करते. आणि साधू साधू साधू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना स्वस्थ मुक्ती प्राप्त हो. साधू साधू साधू.